नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं. काय चाललंय, सगळे बरी आहेत ना? चला, आज आपण बसतापैकी चुलीवला स्वयंपाक शिकवणार आहे. चुलीवर बसता करणार. मला गॅसवर तर नाही जमत जास्त पण जमतो, पण कशाला, तेवढंच गॅस वाचतोय ना आपला, आहे का नाही? मग मी आता का चूल पेटवायची, तर चुलीची ती का खाडकं घेऊन आली. आता भाजी बनवायची आपल्याला मस्तपैकी. का भाजी आहे, आपले टमाटर चिरले मी, धनिया पावडर आहे, कढीपत्ता आहे, लसूण अद्रक आणि खोबरं. तर आता मस्तपैकी एकदम भाजी करते चुलीवली, वाटाणे आणि मटकीची. ठीक आहे, तर पहिले आपण चूल पेटवून घेऊया. चला, चूल कशी पेटवायची कशी ना ते तुम्हाला मी शिकवते. चला, आता हे बघा, मी खांडकं टाकते चुलीमध्ये. हे लाकडं बी टाकते जरा. हे गावऱ्याची खांडका आहेत का, ह्याला खांडका म्हणतात. ह्याला शानाचं म्हणजे गावरे आहेत, गावऱ्या, पण ह्याला खांडका म्हणतात. खांडका टाका म्हणतात चुलीत, एक दोन टाका चुलीत असं बोलतात. त्याच्यानंतर मी अशी बारकं चिरकं हे टाकले बघा. आणि हे खांडकं पेटायसाठी आता बघा. ठीक आहे, आता मी हे खाली कागद टाकले, जरा कागद. हे माझी जण सवय ना. आता पेटायला लागली बघा ही चूल. पहिला आम्ही घासलेट बिस्लेट टाकायची चुलीमध्ये, तेव्हा चूल लगेच पेटायची. आता घासलेट भेटत नाही, तर चूल लगेच पेटत नसते, त्याला टाईम लागतो जरा. आता तो पण हे मी वाटून घाटून घेते एकदम. ठीक आहे, हे खोबरं लसूण आणि काय म्हणतात त्याला, अद्रक, हे वाटून घेते. ठीक आहे, ठीक आहे. चला बघा, अशी चुलेला आहे ना पिठून सोडून द्यायची. आपल्या पीठ ती बघा, तिच्या मागं लागायचं नाही, काहीच नाही. आता तिने पेट चांगलं धरला आहे तिने, तर ते आपल्या पेटायला चालू केले बघा तिने. असं उजेड दिसत नाही, बरोबर आहे एकदम. चेहरा मला दिसत नाही तिकडे, तर काय हरकत नाही. चूल तुम्हाला दिसते ना, बाद झाल्यावर का असं चाललंय बघा. ठीक आहे, चला चला, चूल पिटली आहे. आता चुलीवर मी करायची होती बघा हे. ठीक आहे, चांगली मस्त पीठ पेटलेली आहे, 5 मिनिटात पिटली चांगली. आता मी हे लसूण अद्रक कुटून घेतले बघा. नुसतं लसूण अद्रक कुटले मी. आता खोबरं कुटून आलती मी एकदम, खोबरं आणि टमाटर कुटून घेते एकदम. ठीक आहे, बघा हे चांगलं दूध बघाच लागणार चुलीला मस्तपैकी. हे आहे तेल टाकायचे आपल्याला. 2 पळ्या तेल टाकल्या आणि तेल चांगलं गरम होऊन देऊन द्या. चला, हे तेल चांगलं तापले. लसूण अद्रक आहे, हे बघा मी टाकलेलं आहे लसूण अद्रक मस्तपैकी एकदम चांगलं हे करून द्यायचं. त्याच्यानंतर आपला आता कोथिंबीर नाही, आपल्या कोथिंबीरचं वाटण नाही आपल्या. आता हे कढीपत्ता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा चांगलं हे लसूण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता तेलावर. चला, हे चांगलं लसूण चांगलं भाजलेलं आहे मस्तपैकी. ह्याच्यावर आपल्याला हे धनिया पावडर टाकायचे बघा. ठीक आहे, हे धनिया पावडर आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला हे आता चांगली हळद आहे, हळद टाकते जरा बघा. त्याच्यानंतर हे आपलं आहे लाल मसाला, गावरान तिखट बघा, हे तेलावर टाकते चांगलं. ठीक आहे, आणि मीठ आहे, मीठ कमी टाकते जरा बाई, लागलं तर पुन्हा टाकूया. ठीक आहे, हे बघा हे चांगलं वाटण आहे. त्याच्यानंतर टमाटर आहे बघा. टमाटर नाही मी कापलं, म्हणजे सॉरी भाजलं नाही, म्हणजे पिसलं नाही टमाटर. तसं बघायला ते पिसून टाकता तुम्ही, मिक्सरमध्ये पिसून टाकू शकता एकदम. ठीक आहे, चला मी चूल फुकते आता चुलीपाशी. हे बघा, त्याच्यामध्ये वाटण आहे आपलं, खोबऱ्याचं वाटण केलं आहे मी. हे बघा, हे वाटण ह्यात टाकून देते मी. खोबऱ्याचं वाटण आहे, नुसतं खोबरं, सुकं खोबरं वाटून घेतलं आहे बघा मी. हे चांगला मसाला एकदम मस्तपैकी भाजून घेऊया आपण. ठीक आहे, हे बघा आता या मसाला चांगला भाजायचं, बघू शकता एकदम. आता मी जाळ लावते चांगला चुलीला. हे बघा, आता ह्या मसाला चांगला भाजून घ्यायचा एकदम. ठीक आहे,
ह्याला आपण झाकून पण ठेवूया. ठीक आहे, असं झाकून ठेवून देऊया. बघा आता हे मी झाकण खोलते. चला दुसरं झालं चुलीला जाळ लावून मस्तपैकी बघा हे केले बघा मी. चूल चांगली पेटली. चुली बनवते मी जेवण. कसं वाटते तुम्हाला? किती मस्त पेटली का चूल? हां बघा, हा मसाला चांगला भाजायचा. आता हे आपल्याला आहे ना, त्या मसाला अर्धा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हे टाकायचं आहे बघा. हे ह्याला कोंब नाही आलं. धुवून घेतली बघा मी. हे बघा, ह्याला परतून घ्यायचं ह्या मसाला संग. आता ते मसाला टाकल्यानंतर आपण ह्याला झाकून पुन्हा घ्यायचं. झाकून ठेवायचं एकदा. ठीक आहे. तर आता तोपर्यंत हे एक 5-10 मिनटं झाकायचं. तोपर्यंत हे थांबवते जरा. आता हे बघा खोलून बघते मी. बघा मस्तपैकी हा मसाला भाजतोय बघा चांगला. अजून ह्या चांगला परतून द्यायचा. अजिबात लगेच पाणी वाटायचं नाही, काहीच नाही. चांगलं तेल सुटूस्तर हे भाजायचं चांगलं. बघा बघा आता तेल सुटायला लागले. बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी भाकरी संग, आमटी संग, चपाती संग खाऊ शकता एकदम. हे बघा आता झाकून अजून ठेवायचं. बघितलं ना कसं वाटतंय चुलीवर बनवायला? याला म्हणतात फुकणी. काय म्हणतात? फुकणी. असं फुकायचं. बघा कसं फुकतंय. फू 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 हाय का नाही? हां, ह्याला म्हणतात फुकारी, फुकणी. असं काय काय शब्द आहेत त्याचं म्हणायला? 2 शब्द आहे त्याला. ना तर माणसानं फुकणी का म्हणताय मला? फुकणी शिवी पण आहे मराठीमध्ये. आणि फुकारी, हिला फुकारी म्हणतात, नंतर फुकणी म्हणतात. हे बघा असं आहे. तुम्हाला हे सगळं शब्द मी दाखवते. आता खूप लोक मराठी लोक आहेत त्यांना समजतंय, पण काय लोक आहेत त्यांना समजत नाही की हे शब्द काय आहेत, ते शब्द काय आहेत. बरोबर आहे का नाही? तर ह्याला म्हणतात, काय म्हणतात? फुकणी. काय म्हणतात? फुकणी, फुकारी. असं फुकायची फुकणी. असं फुकत्यात. हां आता बघा लगे मस्तपैकी आम्ही दोघी जणी चपात्या लाटून घेतो. भाकऱ्या करून घेतो. आपला एक मोठं दाणकं घालायचं, पण सवरून सगळ्या दाणकं काटक्या काटक्या ठुल्यात येतं. चूल पेटली की 2 मोठी लाकडं लावून टाकायची. एक इकडं एक तिकडं. म्हणजे ते 2 लाकडं आपलं जेवण सगळं तयार होते. माहिती आहे? हे असे काटक्या कुटक्यावर जेवण होत नसतं. अशा काटक्या कुटक्यावर जेवण होत नसतं कधीच. पहिली गोष्ट हे बघा आमचं सवय नाही. पहिली गोष्ट काही कळत नाही. तिला सांगते, धावायला सांगते. असे 2 लाकडं मस्तपैकी लावायची बघा अशा चुलीला. अशी हे 2 लाकडं लावली की 2 लाकडामध्ये जेवण मस्तपैकी तयार होते आपलं. असं आता हे पेट दाबला की चपात्या लाट्या चालू करायच्या. एकीने लाटायच्या, एकीने चपात्या करायच्या. बरोबर आहे का नाही? भावानं काही चुकतंय का माझं? सांगा. चांगलं शिकवलं असेल तर लाईक करा. आणि तुम्ही पण शिका स्वयंपाक कसा करायचा. काटक्या कुटक्यावर स्वयंपाक होत नसतो. काय काटका कुटका फक्त चूल पेटवाय असतो. 2 लाकडं लावली की फटाफटा फटाफटा स्वयंपाक तयार. ते घरी 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 फू करायला नको आणि ते हात घालायला नको. ठीक आहे? तेव्हा बघा कसं स्वयंपाक होतोय ती. काय मी खांडकं जाऊन आणली उकांड्यावरून जाऊन. खांडकं म्हणजे गौऱ्या. खांडक्याला काय म्हणतात? गौऱ्या. मराठीमध्ये शाला म्हणतात. आता काय लोक ह्याला खांडका म्हणतात, काय लोक गौऱ्या म्हणतात मराठीमध्ये. काय शेणाच्या गौऱ्या असतात बघा, शेणाच्या. चला आता हे मी खोलून बघते. बोलत बोलत मस्त पिकी काय वा बघा तुम्हीच बघू शकता. चला समाज वापरते तुम्हाला मी. हे बघा चांगलं तेल सुटायला लागले बघा. सवय इकडे हलव जरा. बघा चांगला मसाला भाजते. बघितला का? बघा तेल टाकायची गरज नाही, काहीच नाही. बघितलं तुम्ही? चांगला मसाला चुलीवर भाजतोय बघा. किती मस्त एकदम हे कुठं. बघितलं का? बघा किती मसाला भाजला. आता ह्याच्यात पाणी वत ना. आता यात पाणी वत अजून पाणी. चाल शिजायला लागतंय ना. बघा शिजायला लागतंय बाबांनो. बघा
चांगलं शिजून बिजून चांगलं मस्तपैकी होतं आहे बघा. चुलीला हो का जाळ लागला आहे मस्तपैकी एकदम बघा. बघा चांगलं शिजून बिजून कसं वाटतंय कालवण, कसं वाटतं तुम्हीच सांगा. प्रेमाने बनवणं आणि असं कसं तरी बनवणं किती हे आहे का नाही बघा. किती मस्त कलर आला आहे बघितलं ना. चाल हे बघा एक लाकूड मस्तपैकी मोठं लावलं आहे मी. त्याच्यानंतर या काटक्या कुटक्यावर जेवण कधीच होत नसते. काटक्या कुटक्यावर आमची सवय नसते. काटक्या कुटक्यावर जेवण बनवते बघा. मोठीची मोठी लाकडं आहेत. 2 लाकडं करायची चुलीला लावायची. तिथले 10 वेळा सांगते पण ऐकतच नाही बघा. आणि मग तुम्ही म्हणता की लई बोलता लई बोलता. शिकवाय नको का? बरोबर आहे का नाही. मग कसं वाटतंय? भारी वाटतंय ना. चुलीला स्वयंपाक झकास. झकास हा आपला शब्द लक्षात ठेवा. झकास. तुम्हाला जर भारी वाटत असेल तर तिथं लिहायचं कमेंटमध्ये झकास. ताई झकास. काय आपला नवीन शब्द आहे झकास. कसं जसं आहे तसं पण झकास. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे का नाही. हां चांगलं शिकवलं का नाही शिकवलं मी. आता एवढं कालवण मस्तपैकी ह्याला किती गॅस गेला असता. वाटाणा शिजायला किती गॅस गेला असता तुम्हीच सांगा. आता मस्त आपण 2 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये शिजवून घेऊ. पण त्या कुकरमध्ये आणि चुलीवरच्या जेवणाला किती फरक आहे लक्षात ठेवलं का कधी तुम्ही. चला मुंबईला तर ठीक आहे आम्ही मुंबईला चुल्या नाहीत म्हणून आम्ही शिट्ट्या मारूनची शिजवून घेतो. पण गावाला काय लाकडं फुकाट, जागा फुकाट, सगळं फुकट. काय तुम्ही चुलीवर जेवण टाकून किती कामं करू शकता. भांडी करू शकता, धुणं धुवू शकता, लेकरांना तयार करू शकते. तो का तिकडं सुवर्ण पुरीला तयार करते बघितलं का. आ विचार करा भावांनो. कराय गेलं तर सगळं काय होतं ना तर काय होत नसतं. काय बरोबर आहे का नाही. म्हणून बाईची जात कशी असती संसारामध्ये चांगलं ध्यान असावं बाईच्या जातीने. ते नाही लाली पावडर लावलं की झालं नटापटानं मला बघा. बरोबर आहे का ना. तुम्ही नटापटा पण करा पण बचत कशात होती ते बघा. आता बघा मी झगामागा घालून बसली. मला माहिती आहे ह्या झगाबॅगाला आग कधी पण लागू शकते म्हणून मी चापून चुपून बसली. पण तरीसुद्धा कसं असतं माहिती आहे का जाग्यामध्ये आपण जेवण चुलीवर नाही बनवू शकत. कधी पेट धरण हे सांगता येत नाही. म्हणून मी हो का वरती पण गेला असेल तर काही वाईट वाटून घेऊ नका. कसं आहे बघा मला जळायची पण भीती वाटते ना. त्याच्यामुळे मी चापून चुपून तर बसते. पण कधी काय हो का आता अशी बसली कधी हो का हे कुठं असं झाला ना असं पेट धरला तर काय करू मी असं होतंय ना. त्याच्यामुळे बघा मी लांबनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. एकदम चुलीपाशी जास्त थांबत नाही. जेव्हा लागते तेव्हा हो का झालं पेटलं लाकूड बी पेटलं चांगलं हो का. बघा बरं हां एक 15-20 मिनिटात जेवण तयार होऊन बघा. बघितलं का किती मस्त जाळ लागला चुलीला. ह्या काटक्या कुटक्यात जेवण होतं का तुम्ही सांगा. ह्या काटक्या कुटक्यामध्ये जेवण होत ना. आमची सुवर्ण काटक्या कुटक्या घेऊन येते 10 वेळा सांगते सुवर्णाला ऐकतच नाही. कसं सांगू तुम्हीच सांगा. हां तिला 10 वेळा म्हणते गॅसवर स्वयंपाक करत जाऊ नको. कधी पाऊस पाणी आला नंतर गॅसवर करत जा. माहिती आहे का तेवढं 4 दिवस गॅस जातोय. गॅस किती महाग झाला आहे. हां बरोबर आहे का नाही. आता 3 पुरी आहे त्या 3 पोरं आहेत तिला. 2 पुरी 1 पोरगा माझं पोरगा अजून माझा भाव ते 2 जण मी. किती खर्च होत असं सांगा बरं. गॅस किती वाया जात असं सांगा बरं. मग मी थोडीशी बचत केली तर माझ्या भावाला पण तेवढा हातभार होईल का नाही सांगा बरं. हां माझ्या भावाला वाटेल माझी बहीण बाबा माझं बचत करते मला जा पण नाही लवकर म्हणणार. मग बहीण भाऊ माझा आहे का नाही आहे का नाही मला डोक. तेव्हा आपण आपल्या भावाच्या घरी आल्यानंतर बचत करायला शिका. हे नाही की भावाचं आहे जाऊ द्या उडवून टाकू असं नाही करायचं. भावाचं घर पण आपलंच घर. आपलं घर ते भावाचं घर. काय म्हणायचं असं ते बरोबर आहे का नाही. माझं सच खरं बोलणं आहे. मी बोलते लय बाबा पण जे आहे ते खरं बोलते. 4 लोक शिकाय पाहिजे. किती लोकांना पटलं ते नक्की कमेंटमध्ये लिहा. आता चुलीवर जेवण हो का कसा बस लागलंय का नाही मस्तपैकी. किती त्याला टाईम लागतो शिजायला सांगा बरं. हां हो का शिजायला मस्तपैकी टाईम लागेल का सांगा. हां बघा बघितलं का बघा बोलत बोलत जेवण तयार. टाईम लागत नसतो मस्तपैकी एकदम. आणि आता काय करणार आता उतरून घेते चपात्या करून घेते. आणि मग चपात्या झाल्यानंतर पुन्हा एकदा कालवण ठुती. मस्तपैकी हराव शिजन पण चांगला त्याला करी येईन चांगला. मस्तपैकी त्याला तरी येईन चांगली. केलं तर सगळं काय होतंय ना तर काही होत नाही. हे लक्षात ठेवा भावांनो बहिणींनो. काय आता तुम्ही म्हणसान मला काय हो का मी चुलीवर केलं काय गॅसवर केलं काय मला काही फरक पडत नाही. पण मला चुलीवर जेवण करायला आवडतं. खरं सांगते आवडतं. आणि मस्त वाटतं चुलीवर बनवून खायचं मला तर लय भारी वाटते एकदम.
मला तर लय भारी वाटतं. आमच्या सुवर्णाला लय भारी वाटत नाही. तिला गॅसवर स्वयंपाक आवडतो. तिला मग ती माझ्या संग फुकती. तुम्हाला कळतच नाही, तुम्ही गॅसवर बनवतच नाही, उशीर होतोय, शाळेत जायचंय पोरांना. मग म्हणलं लवकर उठायचं, अर्धा तास आधी लवकर उठायचं, शाळेत जायचं ना पोरांना. तिला राग येतो माझा बोलण्याचा. आला तर आला. काय माझ्या भावाला पटतंय ना, बस झालं. माझा भाऊ म्हणतो हां ठीक आहे, चांगलं तिला शिकव. माझा भाव काय म्हणत नाही की तिला का वाटते म्हणून. हां तुम्ही पण विचार करा, मी तिला चांगलं शिकवते का वाईट शिकवते. माणसाने चांगलं शिकवलं ऐकाव, बरोबर आहे का नाही. मग कसला जाळ चालला, कसल्या भाकऱ्या होत्या ना आता. हां पण आता चपात्याला पीठ मळले या, पोरांना डबा द्यायचा आहे म्हणून. आणि 2 भाकऱ्या करायच्यात एक ना आप्पाला, जो भाकऱ्या लागतात म्हणून चुरून लागतं आप्पाला म्हणून, बरोबर आहे का नाही. चला आता चपात्या करून घेऊया. लय बोल बच्चन केलं मी पण, आहे का नाही. लय बोलते ना मी, खरं सांगा लय बोलते ना. पण हक्काचं बोलते का ना सांगा भावांनो. नक्की कमेंटमध्ये लिहायचं, मी वाट बघते तुमच्या कमेंटची. काय चला अजून करायचं आहे. पप्पी दिली माझ्या लेकरांना. तुम्ही माझे लेकरं आहे ना, मी तुमची आई आहे. आई कोणतं शिकायला तुम्हाला आवडेल ना. बाय मग चला मोरं करूया. एकदम बोलत बसल्या मग आता ती कालवण शिजत आलं या. ठीक आहे चला. बघा किती मस्त चाललंय कालवण. तुम्हीच बघा, चांगलं तरी बिरी आता येईन बघा. हो काय सांगितलं, हो का, हो का. चांगलं शिजवून निघतंय बघा, बघितलं का. शिजाय पण टाईम लागतो ना भावांना, बघितलं बघा. साईडने तरी सुटायला लागली आता. ठीक आहे चलवलं जेवण, बघितलं. चला ते कालवण शिजत आलेलं आहे. आता चपात्या करून घेऊया आपण. ठीक आहे. जगा मगा मला बघा. चला तव्यावर मानतीच काय, चुलीवर मानती तवा. आता घेते कणा 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 चपात्या करून. ठीक आहे. चापून चुपून बसती बाया, भ्या वाटते जळायचं बिळायचं. सवनीला काय, तिला अजून 2 नंदा आहेत त्या, बरोबर आहे का नाही. हां माझी हां लय भारी आहे. तिच्या मोरं मोरं केलं तर तवा लय भारी. हिच्या मोरं मोरं नाही केलं तर मला म्हणा अगं बाया कशाला आली ग ही. अगं बया कधी बोलली हो. मी करते म्हणून मला हे तर ये म्हणते. मी बसली असते आयती येऊन. त्याला नाही बाय, त्याला जा, बरोबर आहे का नाही भावांनो. झालं बाळा. काय म्हणायचंय, मी करते म्हणून मला ये म्हणती, बस म्हणती, मला चहा देते आयता, माझ्यासाठी जेवती थांबती. उलटण दोन कसं नाही उलटणार. बरोबर आहे. दोन थांबायचं. हे सवन उलटाना दोनाचं, बरोबर आहे का नाही. काय गोड आहे तर काम गोड आहे. असं बिना मतलबचं कोणी आपल्याला समजत नसतं व भावांनो. म्हणून कुणाच्या पण घरी गेलं तर स्वयंपाक बिपाक करायचा बाय. माझी लय चांगली सवय आहे. कुणाच्या पण घरी गेलं ना मी तिथं आपलं पण दाखवते, आपल्यापणा राहते. आता एवढं मी वकिलाच्या घरी गेली होती, ओळख ना पळख नाही काही नाही. एवढं की त्यांची आई माझी फॅन होती, त्यांचा मुलगा माझा फॅन होता, दादा माझा म्हणजे दादा वकील होते म्हणून काय वाटलं नाही. पण त्यांच्या बायका, त्यांचे अजून इतर लोक, पण त्यांना सुद्धा माझं पण खूप आवडलं. खरं ती तू म्हणा लागली तुम्ही लय भारी आहे, अहो तुम्हाला ओळख लागत नाही काय नाही. त्यांचं सगळं पूर्ण कुटुंब लय भारी आहे. हां पोरं तर लय भारी आहेत. मला पोरगी तर लय दादाची आवडते बाया. ए हट करते मला. लय भारी आहे दादाची पोरगी. मी सारखं सारखं त्या पुढचं फोटो बघते. दादा थोडी देणार आहे मला पोरगी. बरोबर आहे का नाही भावांना. म्हणून कुणाच्या पण घरी गेलं ना माणसाने खायापुरतं तर निदान काम करावं, बरोबर आहे का नाही. काय म्हणायचं भावांना. आता मी कवा नाव का माझ्या भावाच्या घरी आल्या, माझी सवनी मला कधीच नाही म्हणली की स्वयंपाक करा, हे करा ते करा. मी माझ्या मनाने करते, बरोबर आहे का नाही. पव्यागत पीठ मळलं नुसतं, पाटाळाचं पीठ मळलं नुसतं, पाटाळाचं सवनी घट मळायचं थोडंसं बाई. पव्यागत झालंय पीठ, पव्यागत. आणि कसं शिकवते कसं पहिलं चपाती कशी करायची असं. ठीक आहे. पव्यागत पीठ मग केलंय तिने पव्यागत. ती चांगलं घट करतं पीठ मग. सर ती चपाती मी करते घट पीठ माझ्या बरं असतं ना. चपाती येत नाही बरोबर पव्यागत. पव्यागत म्हणजे पाटाळ, त्याला पव्यागत म्हणतात बघा. बघागत तिने म्हणले का सकाळी म्हणले ना तेव्हा पोरांच्या कामाच्या नादान ती ढिलं झालं पीठ.
बरोबर आहे का नाही? पीठ मळलं तिने, लवकर मळले कवा मळले तिने. पण ते कसं आहे, जरा तवाच असं मळायचं, झाकून ठेवायचं तिने, असं तुला असं वगैरे ठेवलं होतं काय पण कसं बरं झाकून. कधी पीठ मळलं त्याला हात लावून देऊन त्याला एक साईडला ठेवून द्यायचं एकदा. बघ चपल्या कशा येतात मग. बरोबर आहे का नाही भावांना? हलका हलका तेल लावते बाई. तेल पण लई महाग आहे आता सध्याला, 150 रुपये किलो तेल आहे. बरोबर आहे का नाही भावांना? चल बाद झालं, चल लोक चल. सवने पण आमची चांगला स्वयंपाक करते. सवने पोळ्या कर की माझ्यासाठी. मला पोळ्या खाऊ वाटतात आता. ते करतो. बरोबर आहे का भावांना? जे वाटते ते माणसानं करून खावावं. मला पोळ्या खाऊ वाटतात. किती दिवस झाले हा? मला चांगल्या मस्त पैकी चला चांगली खपखपीत पोळ्या करते. चांगला पोळपट बेलन, हे दुसरं बेल नाही कसं जलजल आहे. हलका आण. कधी पण बेलन कधी पण हलकं पाहिजे. बेलन कधी पण हलकं पाहिजे, असं जलजल नाही पाहिजे. माझ्या भावाने चकला बेलन आणलंय, त्याला काय माहिती कसं घ्यायचं कसं नाही. हे बेलन आहे ना जर नाही पाहिजे. हे बेलन हलकं पाहिजे एकदम फुसफुशीत. हे लय जर आहे का नाही? हे नाही चांगलं. जर बेलन कधीच घेऊ नये माणसाने. हलकं बेलन घ्यायचं. हे माझ्या आईचं बेलन आहे. कळलं का? माझी आई बघ, हे बघा कसं कणा 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 लागते. बघितलं का? हे बघा, हे बघा कणा 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 2 मिनिटात चपाती लाटून घेते बघा. हे बघा शिजली नाही ना भाजी असं, कारण त्याला मी चपात्या करायचा 2-3 म्हणून हे केलं मी. बघ शिजली नसं अजून. चपाती झाल्यानंतर चुलीवर ठेवूया अजून भाजी. मी द्यायला जाईन पण मच्छी बिच्छीचं असेल तर देऊन टाका पण. बरोबर नाही भावांना? मग तो चपात्या करून घे आणि मग नंतर चुला आहे ना मोकळी होती ना तेव्हा ती कढाई ठेवून द्यायची. हा मग चांगली करते बघा. काय हा नाही आपण देतेच अजून आपण काय एकच खाल्ले होय. राहते. शिल्लक 2 राहिले शिल्लक. हा शनिवारी बघा लाटली का नाही कणा 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 कणा. लगेच दुसरी तव्यावर आहे तो पण लगेच चपाती लाटायची. थांबातच त्याला सांगा फुगा येऊन दे सगळा. चपातीला फिरवायची. त्याला फुगा थोडासा असं बुरबुर आला थोडंसं 2-2 बुरबुर तेव्हा ती पलटी मारायची चपातीला. आहे का नाही भावांना बहिणींना? आता मग तुमची नणंद आल्यावर स्वयंपाक करते का घरी आल्यावर? काय ते बसून खाते? थांब थांब आता तुम्हाला दाखवायची चपाती कशी फुलते ती. उजेड आले का आला की तसं आलं का कलर आला येते. हे बघा आता चपाती बघा कशी फुललेली बघा. तुम्हाला दाखवतो का सवर नाही? थांब 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 बघा चपाती कशी फुलते तुम्हाला दाखवते बघा. लांब नाही पलटी मला लगी लागली उठायला लागेच. बघा कशा खपक्याच्या खपक्या चपात्या करते बघा मी आता. काना 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 बोलाय पण थक लागू आहे, खायला पण आहे. मला दिवसभर लय खायला लागतो पण काय पण म्हणा सवय नाही. पालायचं दमच नसतं. पाजर राहते दिवशी पाजत राहते. काय कर मला ना जिरत नाही हो भावांनो, म्हणून मला तसं होतं. मला प्रॉब्लेम होतं नाही भावांनो. तुम्हाला काय सांग नाही तर कमी खावा पण पोट नाही भरत ना माझं. मग मी काय करू तुम्ही सांगा भावांनो. सारखं पाजर राहते त्या पोट कशी. नाही मला जिरत नाही ना तरी मी आहे ना काय खात नाही. असे कधी एका साईडला करत आता करत भाजायचं चपाती. हा कशा असे घ्यायच्या मध्ये असे घ्यायचं त्याला असं पण भाजायचं इकडं तिकडे दुस. चला भावांनो मोठा व्हिडिओ मध्ये नको तुम्हाला बघायला आवडत असेल का नाही सांगा ते पण कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे पण ती करा आता दुसऱ्या साईडने भाज. एका साईडने नको इकडे बसू. या सगळं सांगायला लागतं.
इकडं भाजी तिकडं भाजी नंतर तिला अजून पलटी कुलटी करायची. जेवणात पण लक्ष द्यायचं. पप्पाला फोन कर मग त्या हिला कटरली करायची. उद्या मी हिला चपात्या पीठ मळून दाखवते कसं मळतात ते. बघा अगं पीठ मळले गो चपात्याचं पीठ. चपात्या म्हणजे कसं पातळ झालंय पीठ. मला असं पातळ पीठ नाही आवडत. मग थांब जरा थांब. त्याला आधा नेऊन दे जरा. त्या चपात्याला आधा नाहीचं त्याला बुरबुर यायला पाहिजे. तेव्हा त्या चपात्या चांगल्या बनतात. आता पलटी मार. असं लाकूड लावायचं बघ. एका लाकडावर चांगला स्वयंपाक होतो गॅस सारखा आहे. बरोबर आहे का नाही भावा? गेलं कुठे असे गेली? राहू द्या राहू द्या असं राहू द्या. गेलं काय माहिती. भावा 2-3 चपाती दाखवते माहिती आहे का? तुम्हाला बी कळायला पाहिजे मी कसं बनवते कसं नाही. चुलीवले स्वयंपाक हे बघा. आणि आता चपाती जाऊ दाखवते बघा. कशी फुलती का नाही भावा तुम्हीच सांगा. हा बघा कशी फुलायला लागली. पोळा लागली. हे बघा नंतर अशी याला करायची. अशी करायची अशी भाजायची. हॅलो हा कुठं आहे? त्यानंतर अशी भाजायची. उलटी पालटी करायची. त्याच्यानंतर अशी कवळी भाजायची. ते निबाधक नाही करायची त्याला. निबाधक करते चपाती भाजून हो. अशी भाजायची. अशी भाजायची कवळी लसलशीत माहिती आहे का? अशी भाजायची. कशी वाटते भाजल्यावर? हा कशी वाटते ही भाजल्यावर? खायला पण चांगली वाटते. दिसाय पण चांगली वाटते. 4 चौघात माणसाला खायला पण भारी वाटते. कशी वाटते बघा. हे बघा कशी वाटते भावाला बघा. हा तुम्हीच बघा कशी वाटते. आणि राशनचं गव्हाचं पिव आहे ना. राशनचं गहू हे काय चांगलं गव्हाची पोळी नाही चपाती नाही. राशनची गव्हाची आहे बघा. कसं वाटतंय तुम्हाला तुम्हीच सांगा. मुलगाचा टाका सोड. आता गव्हात टाकलं त्यांना. आता ही चपाती तिला सांगते लाटायला. टाकू का मुलगा? आता जाऊ दे मी लागते सगळ्या. ती भाजून घेईन कणा ठीक आहे. चला तरी थांबवते लई मोठा बोली होते. चला भावाला ते चपाती भाजून तुम्हाला दाखवली भाजी बिजी. आता चपात्या पण झाल्या. ते थोडंसं तेल लावून ही भाकरी चपाती भाजून घेते. आणि आता या अजून चपात्या काढतात काय चपात्या बाकी. व्हिडिओ जास्त मोठा करू का नको तुम्ही मला सांगत जावा कमेंटमध्ये की तुम्हाला बघायला कसं वाटते नाही. ठीक आहे. अशा कवळ्या लसलची पोळ्या पण चपात्या भाजायच्या. तर हे असं लाटून लगेच घ्यायचे एका साईडने. आता चपात्या सवरण्या गेली गुरांना खायला टाकायला. तिथे पण महाग दुनियाची कामं असतात. झाली चपाती शिल्लक पटकन बनवून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. आणि असं तुम्हाला रेसिपी दाखवत जाईन मी. तर लाईक करत जावा. व्हिडिओ शेअर करत जावा. जरा कमेंट करत जावा. कमेंटने तुम्हाला मला माहीत पडतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आवडला. खूप लोक छान कमेंट करतात. मला मनापासून लई भारी वाटतं. आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद बोलते. तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा. तुम्हाला काय कोणची रेसिपी बघायची ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा की ताई आम्हाला चुलीवरची रेसिपी बनव. हेच रेसिपी दाखव ते दाखव. मी तुम्हाला नक्की दाखवते बघा आता. ठीक आहे. चला भावांनो व्हिडिओला बाय बाय. लाईक करा. बाय बाय सगळ्यांना. टेक केअर एकदम. एक चुली एका लाकडावर आपला स्वयंपाक तयार. कसं लागले बघ लाकूड कसं पेटले तुम्ही सांगा. खरं बोलले का तुम्ही सांगा. एका लाकडावर चुली एकदम गॅससारखा स्वयंपाक चाललाय. गॅससारखा त्याला तव्याला हे चाललंय. आगमध्ये लागते का बरोबर आहे का नाही. ठीक आहे. चला आता चपात्या झाल्या. अजून 4-5 चपात्या करायच्यात अजून. ठीक आहे. चला बाय बाय सगळ्यांना. टेक केअर. लव यू.